नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता मी अशा किल्ल्याला आलो जो की महाराष्ट्रातील सर्वात थरारक किल्ला म्हणून ओळखला जातो, अर्थातच हरिहरगड, जो त्याच्या कातळात कोरलेल्या 80 डिग्रीच्या पायऱ्यासाठी ओळखला जातो। मित्रांनो, नाशिकमध्ये स्थित असलेला हरिहरगड प्रत्येकाला माहिती आहे। हरिहर किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सुंदरतेसाठी आणि 80 डिग्रीच्या तीव्र चढावाला पार करत कातळात खोदलेल्या पायऱ्यांसाठी आणि या सुंदर निसर्गासाठी। या जागेचा थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण भारतातून ट्रेकर्स या ठिकाणी येतात। आता मी आहे निरगुडपाडा या बेस विलेजला। नाशिकवरून त्र्यंबकवरून तुम्ही हरशिवाडी किंवा निरगुडपाड्याला येऊ शकता। शनिवार रविवारची गर्दी खूप असते, पण आज ऑफ डे असल्यामुळे आज कोणीच नाही आहे। अजून तरी कोणी मला भेटलेलं नाही, मी एकटाच चाललो आहे। जर तुम्ही येणार असाल तर शनिवार रविवार शक्यतो टाळून या, म्हणजे गर्दी कमी भेटेल। कधीही ट्रेकला येत असाल तर सकाळी लवकर सुरुवात करायची, म्हणजे दुपारी उन्हाचा वगैरे जास्त त्रास होणार नाही आणि सकाळी ट्रेकिंगला खूप भारी पण वाटतं। आता आपल्याला असं फिरून इकडून असंच पुन्हा इकडे जायचं आहे। सुरुवातीला थोडंसं दाट जंगल लागले आणि ही पायवाट आहे। बाजूला अशी घनदाट झाडे आहेत आणि मधून एक छोटीशी पायवाट, खूप भारी वाटते चालायला। वाव, पावसाळ्यात तर खूप मजा येत असणार आहे, कारण ही सगळं हिरवगार आणि हे छोटे छोटे वडे दिसतात, तिथून पाणी पण वाहत असणार। हा किल्ला 9व्या शतकात यादवांनी बांधला। नंतर निजामशाह, शहाजीराजे, मोरपंथ, पिंगळे, मोगल या सगळ्यांनी यावर राज्य केले। या किल्ल्याचा मेन उद्देश हा गोंडाघाट मार्गावर लक्ष ठेवणे हा होता। खूप शांतता इथे, फक्त पक्ष्यांचाच आवाज येतोय। पक्ष्यांचा आवाज ऐका। दम लागला, थोडीच चढाई आहे, चढाई भरपूर आहे, पूर्ण घामेजलो। थोडं पाणी पिऊन घ्या। ह्या वाटेने मी एकटाच आहे सध्या, बरेच लोक हर्षवाडी या गावातून येतात। आणि तुम्ही जर उन्हाळ्यात करत असला तर सकाळी लवकर निघा, म्हणजे निघा। आता अजून सकाळीच आहे तरी एवढं घाम येतो इथं। खूपच दमछाक होते।
खूप भारी आणि शांत वाटते, मस्त एकदम निवांत. आपण थोड्या वेळ बसूया आता. एकदम एकदम शांतता आहे. तर पक्ष्यांचे आवाजच कानावर येत आहेत. वाव. इथून खूप भारी व्ह्यू येतोय. ह्या रूटला काही ठिकाणी पायवाट पण अशी समजत नाही आहे का नाही, तुम्हाला अंदाज लावून मार्ग काढावं लागतं. आणि पावसाळ्यात तर गवत भरपूर असल्यामुळं ते जास्तच अवघड होणार. त्या तिकडून खालच्या गावातून आलोय, असं वरती खालून आलोय वरती इकडून असंच. आता इकडे पण एक वाट जाते आणि इकडे पण एक वाट जाते, नेमकी कोणत्या वाटेने जावं समज नाही. आणि इथं वरती एक पायवाट दिसते, इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. एक कोणत्या तरी एका वाटेने जाऊ, बघ कुठे जाते. आता ह्याच वाटेने जातोय, बघू जाते का नाही तिकडे, नाहीतर पुन्हा वापस येऊन पुन्हा मग ह्या वाटेने जाते का बघावं लागेल. चलो. आता थोड्याच वेळात गडाच्या पायथ्याशी पोचतोय, जिथून थरारक पायऱ्या चालू होत आहेत. ट्रेक करताना अधूनमधून छोटंसं विश्रांती घ्यायला पाहिजे. आणि येताना पाणी भरपूर आणा. मी आणलेलं माझं मी एकच बॉटल घेऊन आलो. आता बघ 2-4 बोटच राहिलेत. अजून तर मेन गड चढायला चालू करायचं आहे. तुम्ही जर येत असाल तर भरपूर पाणी घेऊन या. ह्या रूटला तर अजून कोणी आलेलं नाही, मी एकटाच आहे. खूप शांत भारी वाटते. बांबूची झाडे भरपूर आहेत तिथे, जंगली बांबू. चला, इथंच सारखं जास्त वेळ बसलो तर खूप वेळ लागेल आणि दुपारी पुन्हा ऊन पडलं की पुन्हा मग जास्तच ताप होईल. त्यामुळे उन्हाच्या अगोदर गड फिरून आलेलं बरं. तुम्ही येणार असेल तर सकाळी लवकर. चलो. मित्रांनो, वाट तर अजून घनदाटच, अजून पण कन्फ्यूज आहे. मी ज्या वाटेने आलो ती वाट जाते का नाही वरती म्हणून. चलो. जंगली आंबे पण, हे आंब्याचं झाड आहे आणि 2 आंबे गावले, नंतर खाऊ आपण. बघू, सांगतो कसे लागत आहेत ते. हे असं आहे जंगलात फिरताना जंगली फळांचा आस्वाद. अरे भरपूर पडले तिकडे.
घाण झाला 4. एवढे आंबे सापडले. 4 अजून पण आहेत. हो मस्त आहे. लय भारी. कसं टेस्ट कशी लागते रे. आंबेच आहेत सगळे. हे बघा आंबे आंबे आंबे. इकडे पण आंबेच. अरे वा खूप भारी एक्सपिरियन्स. हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स येतोय जंगलातले फळं खायचा. वाव. वरती आवाज पण येतोय पक्ष्यांचा. आंबेच आंबे मित्रांनो. यो आंबा यो आंबा यो आंबा. आता कोणते घेऊन कोणते नको असं झालंय मला. तरी पण घेतो चांगले चांगले पिकलेले. ओके चला आंबे गोळा करूया. आंबे आंबा. भरपूर आंबे गोळा केले. आता नंतर खाऊ आपण. वाट बरोबर आहे, चुकलेलं नाही. जो अंदाज लावला होता तो खरा आहे. इथं पाठीमाग वरती ही अशी वाट आणि इथून मेन थरार चालू होणार आहे वरती जाण्याचा. आता तोपर्यंत आपण गोळा केलेले आंबे खाऊया. बघूया कशा लागतात सांगतो तुम्हाला. मित्रांनो मागचे जे आपल्याला आंबे गावले होते ते खाऊया आपण. कसे लागतात सांगतो तुम्हाला. वाव हा मस्त लागतो. हा आंबट नाही. यार कुई पडली. मस्त आहे. पाणी इथे संपलं. आता वर जाताना कुठे असेल बॉटल विकत तर घेऊ आपण. तुम्ही पुन्हा कधी आले तर अशी चूक करू नका. येताना भरपूर पाणी घेऊन या. खतम. किती वेळ लागतो जाऊन यायला? 1 तास. 1 तास. अच्छा माकडं वगैरे आहेत का वरती? हां. हरिहरगड सूचना काय लिहिले? वन्य प्राण्यांना खायला देऊ नका. आपल्या जवळील खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवा. ओके. मित्रांनो आपला आवाज माईक बंद असल्यामुळे आवाज रेकॉर्ड झाला नाही. तर हा दादा सांगत होता की खाली 20 रुपयाला मिळणारी बॉटल इथं गडावर 50 रुपयाला कशी काय मिळते. तर मित्रांनो सांगतो की खरंच गडावर एखादी वस्तू घेऊन येणे हे खूप म्हणजे आव्हानाचं काम आहे. आणि ती ओझं पाठीवर आणणं तर ते खूपच अवघड काम आहे. म्हणून तो दादा म्हणत होता की 20ची बॉटल इथं 50ला त्यासाठी मिळते. कारण एवढं पाठीव डोक्यावर ओझं घेऊन येणं खूप अवघड काम आहे. त्याचेच हे पैसे आहेत. हा भाऊ आलाय केरळवरून हरिहरगड पाहण्यासाठी. बघा लोक कुठून कुठून म्हणजे हरिहरगडासाठी येत आहेत. तुम्ही या एके दिवशी नक्की. इथून खरा पायऱ्याचा थरार चालू होतोय. हे माकडं खूप त्रास देऊन राहिले. वरती जाण्यासाठी
90 डिग्रीच्या पाया. खरंच डेंजर आहे. माकडं खूप त्रास देतील. पिशव्या हिसकावून घेतील, खिशात पण हात घालतील. खाली डायरेक्ट दरीच. पूर्ण दगडात कोरलंय. इकडे ये, तिकडे अकेला अकेला करत तिकडे जाते. ओय शोपत. असं वाकून चालत जावं लागतं. डायरेक्ट दरी जाय खाली. डेंजर, खूप डेंजर आहे. आणि त्यात माकडा अजून त्रास देते, त्यामुळे जास्त डेंजर होऊन जाते. खाली दरी दिसते का? आता कॅमेऱ्यात कशी येते माहित नाही, पण लय डेंजर आहे. दरवर्षी एक एक किल्ला करतोय हो. होय. आणि आता इथलं रायगड. अभी सीधा जाओ, सीधा जाओ. इधर भी बने सीढ़ियाँ. इधर वो है ना अपना जहाँ से स्टार्ट किया. हाँ वो गाड़ियाँ फायनली वरती आलेलो आपण. खूप डेंजर आहे चढायला. त्यात माकडं अजून त्रास देते. मित्रांनो, आपण आहे आता हरिहर गडावर. लोक खूप लांबून लांबून येतात. हे जे भाऊ लोक आहेत ते हैदराबाद वरून आलेत. आता यांना विचारूया कसं वाटलं. भैया कैसा लगा ट्रेक? बहुत अच्छे है, बहुत रिस्क है, बहुत डेंजर है, बहुत बहुत अच्छा है. इतना दूर आ गए मैं, अच्छा है मेरे को. भैया आप? एक बार मिस है तो डायरेक्ट परमशिवा. भैया आप कुछ कहोगे? मस्त है भैया, कभी भी पूरा दिन इधर एक ही बार आना. अच्छा. और एक बार नहीं आता हूँ. एक बार आया तो बस होता, और एक बार आओ बोले तो भी नहीं आता हूँ. भैया आप कुछ कहोगे? बोलो श्याम. क्या अच्छा है. और एक बार उन्हें भी नहीं आता. उन पहिलेच डर रहा, उन बल्ली पाकता ऐसे ऐसे पाकता बल्ली है. बहुत डर लगता जी. क्या बोला घर में? अरे बहुत है, अच्छा है. मैं ऐसे जाता स्पाइडरमैन से जाता हूँ. देख इधर आके बल्ली से कर रहा हूँ. मैं भी पहले से डरा था. वो मंकी वगैरह बैग खींचने लगे. अरे मंकी मेरा फोन पूरा उठ गए. वो चेन वगैरह सब खोलते हैं. मेरा पानी का बॉटल गए, बिस्किट गए, पूरा गए. तो मंकी पानी ऐसे बोला. बोल के बोल रहा. ऐसे एक बार ऐसे हो क्या दिया तो हाँ मार रहा बाकी आके. कीचड़ा. पायऱ्या चढताना जास्त काही शूट केलं नाही. सेफ्टी फर्स्ट. मोबाईल धरणं आणि चढणं अवघड आहे. दोन्ही हाताने पकडावं लागतंय. वाट खूपच. गाडी टाकलेल्या. हरिहर किल्ल्याच्या टॉप.
हे गडावरील पाण्याचं टाकं. अशी पाण्याची व्यवस्था भरपूर आहे गडावरती. त्या काळात भरपूर होते. त्यातील पाणी शुद्ध दिसतंय. हे गडावरील एक जुनं बांधकाम. इथे लिहिलेलं नाही काय आहे ती काय. हे आहे पाण्याचं टाकं. आता पाऊस, आता उन्हाळा असल्यामुळे थोडंच पाणी आहे त्याच्यात आटत आले. ही आहे बजरंग बलीची मूर्ती. गडावर असं बसण्यासाठी जागा केलेली आहे मस्तपैकी. आय थिंक हे दुकानं असावेत जे आता चालू नाहीत. बहुतेक शनिवार रविवारी चालू असतात. चालू फक्त एकच दुकान आहे जे गडाच्या पायथ्याला. सुरुवातीला आपण जिथून बॉटल घेतलेली आहे. आता गर्दी कमी असल्यामुळं आणि ऑफ डे असल्यामुळं हे दुकान बंद आहे. एकंदरीत आजचा अनुभव खूपच असा ॲडव्हेंचर टाईप होता. डेंजर. सुरुवातीला तर खूप भीती वाटली. जिथं माकड बॅग ओढू लागली तिथं. मस्त आहे. हो, तुम्ही कधी येणार असेल तर ट्रेकिंगचे शूज, हातात एखादी काठी वगैरे आणि बॅग वगैरे आणली असेल तर स्वेटरने ती पूर्ण पॅक करा. नाहीतर इथं माकडे खूप त्रास देतात. चेन पण ओढतात ते. खिशातील काही साहित्य वगैरे असेल तर ते पण ते काढतात. मस्त आहे. आणि तुम्हाला जास्त उंचीची भीती वगैरे वाटत असेल तर म्हणजे टाळल्याला बरं. नाहीतर कोणतरी सोबती वगैरे आणलेलं. मित्रांनो, थांबूया आता आपण येथे. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.